4,50,000 रुपये किमतीची 18 ग्रॅम गर्द पावडर हेरोईन हा अंमली पदार्थ पकडण्यास भाईंदर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तसेच बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ, अवैध दारू विक्री तसेच गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना भोलानगर जवळ जेपी इन्फ्रास्ट्रक्चरच्या पुढे मुकुंदम बिल्डिंगच्या समोरील बाजूस भाईंदर पश्चिम जिल्हा ठाणे येथे इसम नामे एक गौतम रमेशचंद्र गुप्ता वय 30 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार रूम नंबर 9 गल्ली नंबर 13 शिव मंदिराच्या मागे भोलानगर भाईंदर पश्चिम जिल्हा ठाणे। 2 सचिन उर्फ बटला राधेश्याम गुप्ता वय 23 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार रूम नंबर 9 गल्ली नंबर 13 शिव मंदिराच्या मागे भोलानगर भाईंदर पश्चिम जिल्हा ठाणे हे इसम गौतम रमेशचंद्र गुप्ता याच्या मालकीची रिक्षा क्रमांक MH04 KA 9653 मध्ये संशयितरित्या असताना मिळून आले। त्यांची 2 पंचासमक्ष अंग झडती घेतली असता इसम नामे गौतम रमेशचंद्र गुप्ता याच्या शर्टाच्या डाव्या बाजूच्या खिशाच्या आतील बाजूस असलेल्या चोर खिशामध्ये पारदर्शक प्लास्टिकचे पाउच मध्ये 4,50,000 रुपये किमतीचा 18 ग्रॅम वजनाचा गर्द पावडर हेरोईन हा अंमली पदार्थ, रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 5,61,420 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे। नमूद आरोपितांविरोधात भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 158/2024 कलम 8 क 21 ब NDPS ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाणे हे करीत आहे। वरील कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, श्रीमती दीपाली खन्ना सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार राजेश श्रीवास्तव, रवींद्र भालेराव, किरण पवार, रामनाथ शिंदे, पोलीस शिपाई संजय चव्हाण यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे।